आज या वडवलीच्या क्रीडानगरवरती समालोचनाला सुरुवात करतोय। सामना सुरू होतोय, पहिला बॉल आणि पहिला बॉल लेग स्टिक सोडत असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। सोहळा आनंदाचा याची देही याची ओढा आज वडवलीकरांचा रंगतोय। भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत। भरपूर चांगली स्पर्धा शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली आयोजित स्वर्गीय केशव बारकू मात्र स्मृती चषक स्पर्धेचा पर्व तुम्हाला पाहायला मिळेल। खरं तर कालच्या दिवसामध्ये जर्मन एरंदर संघाने भरपूर चांगला खेळ दाखवला, परंतु आजच्या दिवसामध्ये टॉस इथे जिंकला होता टीम संग्राम 11 नितलस संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला। अरब शेख जो मात्र चांगली बॅटिंग करत होता त्याला शांत केलं। तदनंतर पूर्णपणे आपण पाहिलं तर 47 धावांवरती रोखलं गेलं आणि 48 धावांचं लक्ष्य उराशी बाळगून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दिनेश पावशे आणि त्याच्या साथीला राहुल काठे ही जोडी आपण पाहतोय। चांगला फटका होता, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळले, एक सिंगल एक पडली, थोडासा वेळ घेतला, लगेच दुसरी धाव इथे मात्र एक पडण्यात आली। नाराज असतील अरब शेखला तुम्ही पाहताय जो मात्र नाराजी व्यक्त करत असताना एका धावाची किंमत माहिती आहे अरब शेखला। खरं तर पहिला बॉल आपण इथे मात्र पाहिला वाईट फेकला होता। जशी सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये टीम बदलापूर संघाची तशी सुरुवात आता नितळ संघाची होत असताना व्हाईट बॉल न तदनंतर आपण पाहतो एक सिंगल आली, तदनंतर दुहेरी धाव। चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, गतीमध्ये मिश्रण केलं होतं। बॉल चालला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 6 या आकड्यावर जात असताना 48 धावांचं लक्ष्य उराशी बाळगून सलामी जोडी आपण पाहिली। खरं तर एक सिंगल एक पडली दिनेश पावशेच्या माध्यमातून, तदनंतर राहुल काठेला आपण पाहतो ज्याच्या बॅटमध्ये 2 वेळा 2-2 धावा आल्या आणि टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 6 धावा तुम्हाला पाहायला मिळतील। राहुल काठे एक आक्रमक खेळाडू आहे, एनकेके ट्रॉफीची नक्कीच बाईक त्याने जिंकली आहे आणि यावेळेस मात्र संघर्ष करत असताना अरब शेखला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिलं त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि त्याच जबाबदारीनिशी आता तो गोलंदाजी करत असताना अरबला माहिती आहे समोरचा विचार केला तर संघ एक मोठा संघ आहे आणि त्या संघाच्या अगेन्स्ट आता धावसंख्या कमी झाली आहे, परंतु आता त्यांना रोखायचं आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना आतापर्यंत बांधून ठेवले, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही आहे। दिशा देण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे, पंच सहमत नाही आहे, एक सिंगल इथे एक पडण्याचा प्रयत्न होतोय, सिंगल लेग बायच्या स्वरूपात पंच बॅटकट, येस बॅटकटच्या माध्यमातून एक सिंगल इथे मिळतीये आणि त्या सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल कासवाच्या गतीने पुढे जात असताना आतापर्यंत 8 या आकड्यावरती संत सुरुवात म्हणावी लागेल टीम संग्राम 11 नितला संघाच्या माध्यमातून। खरं तर 48 धावांचं लक्ष्य माहिती आहे, सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं आणि तीच प्रयत्न करत असताना यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं, जमलं नाहीये। फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु येस्टर्न पासून चेंडू थोडंसं दूर होता त्यामुळे इथे मात्र बाल बचावले गेले।